माझ्या पतीच्या अपघातानंतर मी खूप एकटी पडली होतो. ते दिवसभर एका खोलीत पडून राहायचे आणि चालायलाही असमर्थ होते. अशा परिस्थितीत माझे जीवन एका ओसाड वाळवंटासारखे झाले होते. एके दिवशी माझ्या एका नातेवाईकाचा मुलगा आर्यन आमच्या घरी राहायला आला. त्याच्या येण्याने मलाही बरे वाटू लागले आणि माझे मनही हलू लागले. मी त्याला लहान मूल समजून त्याला स्वतःजवळ घेऊन झोपायची. पण एके दिवशी त्याने त्या वाळवंटात पाऊस पाडला. एकेपण्यापूर्वी माझ्या पती अमितचा अपघात झाला होता. त्या अपघातात त्यांना पायांना गंभीर जखमा झाल्या होत्या. अपघातानंतर मी पूर्णपणे एकटी पडली होतो. ते दिवसभर बेडवर पडून राहायचे आणि चालणे फिरणे त्यांना जमायचे नाही. एके दिवशी मी घरी बसले होते. तेव्हा दाराची घंटा वाजली. मी धावत गेले आणि दार उघड होता. त्याने तिथेच उभे राहून स्वतःची ओळख करून दिली. तो म्हणाला, "भाभीजी, माझे नाव आर्यन आहे. मी प्रकाश अंकलचा मुलगा आहे." मला लगेच प्रकाश अंकलचा तो संदेश आठवला. मी त्याला म्हणाले, "हो, आत या." आणि एवढे म्हणून मी दारात जागा केली. आर्यन संकोच करत आत आला. तो म्हणाला, "भाभीजी, मी आजच इकडे आलो आहे. तुम्हाला सुमारे 8 वर्षांपूर्वी पाहिले होते. तेव्हा मी शाळेत शिकत होतो. तुमच्या लग्नाचे कार्ड आमच्या घरी आले होते. तेव्हा माझ्या हायस्कूलच्या परीक्षा होत्या म्हणून मी तुमच्या लग्नात येऊ शकलो नव्हतो. मी इकडे कॉलेजच्या अभ्यासासाठी आलो आहे आणि अंकलनी हे सामान तुमच्यासाठी पाठवले आहे." एवढे म्हणून त्याने मला एक बॅग दिली. बॅगमधून बागेतील ताज्या फळांची, भाजीपाला आणि अचार वगैरेची चांगली सुवास येत होता. मी खूप आनंदाने आभार मानून बॅग घेतली आणि त्याला चहा नाश्ता वगैरे दिला. त्याच वेळी मी त्याला जोरात सांगितले, "तू इकडेच राहा. मी तुझ्या अंकलांना सांगितले आहे की तुला सर्व काही तयार मिळेल. तू फक्त तुझ्या अभ्यासावर लक्ष दे." आर्यन हे ऐकून लगेच मान्य झाला. जणू काही हीच गोष्ट ऐकण्यासाठी तो आतुर होता. तो उठला आणि झटपट बाहेर ठेवलेले आपले सर्व सामान आत घेऊन आला. त्याने दिवसभर आपल्या खोलीची व्यवस्था करत राहिला. थोड्या वेळातच त्याला इकडे आपलेपण वाटू लागले. पण त्याचे हृदय इकडे इतक्या लवकर जडावे असे मी अजिबात विचारले नव्हते. दुसऱ्या दिवशी मी आर्यनची माझ्या पती अमितशी भेट घडवली. आर्यनला हे ऐकून आश्चर्य वाटले की वाईट. काल दुपारपासून रात्रीपर्यंत त्यांचा अजिब आवाजही येत नव्हता. या घरात भाभीशिवाय दुसरा कोणीही राहतो असे मला अजिबात वाटले नव्हते. मी आलं तर त्यांना एक गंभीर अपघात झाला होता आणि तेव्हापासून ते बेडवरच पडून आहेत. ते दिवसभर झोपतात आणि रात्रभर जागतात. ह पण काल कदाचित जास्त औषधांच्या कारणाने ते दिवसभर आणि रात्रभर झोपले असतील. दिवस असेच जात होते. आर्यनच्या येण्याने मी खूप खुश होतो. 2 लोकांच्या सुनसान घरात काहीतरी रौनक आली होती. आर्यन स्वभावाने खूप चांगला होता आणि माझी खूप काळजी घेऊ लागला होता. एके दिवशी मी स्वयंपाकघरात काम करत होते आणि गाणी गुणगुणत होते. तेव्हा आर्यन स्वयंपाकघरात येऊन माझ्या हातात मदत करू लागला. मी हसत म्हणाले, "आर्यन, तू अजून लहान मूल आहेस. तुझे काम अभ्यास करणे आणि फक्त अभ्यास करणे. तू हे सगळे काम करू नकोस." त्याने उत्तर दिले, "हो भाभी, अभ्यास करणे तर माझे कामच आहे. पण मी इतका लहान मूल नाही. मी पूर्ण 20 वर्षांचा आहे." मी आश्चर्याने आर्यनकडे पाहिले. तर तो म्हणाला, "हो भाभी, आता मी कॉलेजमध्ये अभ्यास करतो. आता मी मूल राहिलो नाही." हे ऐकून मी पूर्णपणे गप्प झाले. एके दिवशी बोलताना आर्यन माझ्याकडे माझ्या पती अमितबद्दल विचारू लागला की त्यांना काय झाले होते. हा अपघात कधी आणि कसा झाला होता? मी उदास होऊन म्हणाले, "आधी ते पूर्णपणे ठीक होते आणि आमचा चांगला व्यवसाय ते एकटे सांभाळत होते. सगळे चांगले चालत होते आणि आम्ही हसत खुश राहत होतो. मग एके दिवशी असं झालं की जेव्हा ते कारखान्यातून घरी येत होते, तेव्हा रस्त्यावर त्यांचा अपघात झाला. त्या अपघातानंतर आमचे जीवन आणि घराची स्थिती दोन्ही बदलून गेली. त्यांच्या पायांना खूप जखमा झाल्या होत्या. सगळा इलाज करून घेतला आहे. पण ते अजूनही व्यवस्थित चालू शकत नाहीत. सध्या 2 पावले चालायला त्यांना पूर्ण 10 मिनिटे लागतात. म्हणून ते बहुतेक वेळा आपल्या खोलीतच राहतात. आठवड्यात 3 दिवस फिजिओथेरपिस्ट येतो आणि बाकी वेळ ते चित्रपट पाहतात आणि पुस्तके वाचतात. डॉक्टरांनी सांगितले आहे की वेळ लागेल, पण ते हळूहळू बरे होतील आणि आरामात चालू लागतील. आर्यन हे ऐकून त्यांच्याकडे पाहत राहिला. त्याला माहीत होते की आमच्या लग्नाला फक्त 5 वर्षे झाली असतील. तो म्हणाला, "भाभी जी, तुमच्या लग्नाला सुमारे 5 वर्षे झाली आहेत ना?" मी म्हणाले, "हो, 5 वर्षे झाली आहेत." तो म्हणाला, "मलाही आठवते भाभी. तेव्हा माझ्या परीक्षा चालत होत्या आणि म्हणून मी तुम्हाला भेटूही शकलो नव्हतो. कदाचित मी शाळेत शिकत असताना मी एकदा तुम्हाला पाहिले होते. तुम्ही अंकलकडे काही पुस्तके घ्यायला आल्या होत्या."
मी म्हणाले, "हो, हो." तेव्हा तुझा अंकल माझा गणिताचा शिक्षक होता आणि मी त्यांना पुस्तके परत करण्यासाठी आले होतो. दिवस जात राहिले आणि आर्यनला आमच्याकडे राहायला 4 महिने झाले होते. आर्यन बालपणाच्या चुकीच्या वाटेवर चालत होता. पण त्याने हे स्पष्टपणे समजून घेतले होते की आम्ही दोघे पती-पत्नीच्या शांत जीवनात फिजिओथेरपिस्टशिवाय तोच आहे, जो थोडाफार संगीताची सूर आणि ताल निर्माण करत होता. आर्यन माझ्याशी जवळीक वाढवण्याचा सतत प्रयत्न करत होता आणि मलाही इतक्या दिवसांत काही सुख मिळाले नव्हते. म्हणून मीही त्याच्याकडे आकर्षित होत चालले होते. आम्ही दोघेही कामातून मोकळे झाल्यावर खूप वेळ एकमेकांसोबत घालवत होतो. एकत्र बसून जेवत होतो आणि हळूहळू जवळही येत चाललो होतो आणि मला माहीत होते की तोही माझ्याशी प्रेम करू लागला आहे, कारण आता आमच्यातील नातं फुग्यासारखे वर चढत चालले होते. दिवस जात होते आणि आमच्यातील अंतर कमी होत चालले होते. आता मला आर्यनचा स्पर्श चांगला वाटू लागला होता. तो मजाकीमध्ये मला इकडे-तिकडे स्पर्श करत होता. तो कदाचित तपासत होता की भाभी कशी प्रतिक्रिया देते. कधी-कधी पतीबद्दल विचार करून मी खूप उदास होत असे आणि माझ्या डोळ्यांना पाणी येत असे. अशा वेळी आर्यनच माझी काळजी घेत असे आणि मला मिठी मारत असे. आम्ही दोघे आता एकत्र झोपायला लागलो होतो आणि एकमेकांत हरवून गेलो होतो. एके दिवशी आर्यन आज पूर्णपणे फुरसतीत होता. म्हणून तो गाणे गुणगुणत स्वयंपाकघरात आला आणि झटपट माझ्या दोन्ही डोळे बंद करून माझ्या कानात आपले तोंड लावून म्हणाला, "भाभी, आज मी तुझे चांगले काम करून देईन. तू इकडे ये." आणि आरामात ओले आणि सुवासिक केस जवळ सुंघत होता आणि मला खुर्चीवर बसवू लागला. मीही आता मस्तीत आले होते. मी खुर्चीतून उठले आणि त्याला खुर्चीवर बसवून स्वतः त्याच्या मांडीवर येऊन बसले. आम्ही दोघे काही क्षण असेच राहिलो. ना हललो ना काही बोललो. फक्त गप्प राहून एकमेकांना अनुभवत राहिलो. अजून 2 मिनिटेही झाली नसतील की कुठून तरी खोकण्याचा आवाज आला. तर आम्ही दोघेही घाबरून गेलो आणि मी आर्यनला लगेच स्वतःपासून वेगळा केले. जरी आर्यनची इच्छा नव्हती की तो माझ्यापासून वेगळा व्हावा, पण तरीही काहीतरी विचार करून तो माझ्यापासून वेगळा झाला आणि हसत-हसत स्वयंपाकघरातून बाहेर चालला गेला. तो बाहेर जाऊन बसला आणि आमच्यातील क्षण आठवून हसू लागला. मी हे सगळे पाहिले होते. मी त्याच्याजवळ जाऊन बसले आणि त्याच्या हलकी चापट मारून आणि दुसऱ्या गालावर गोडसा चुंबन देऊन उठले. त्यावर आर्यन म्हणाला की, "भाभी, दुसऱ्या गालाबरोबर इतकी अन्याय का?" तो आपल्या जागेवरून उठला आणि माझ्या बाजूला येऊन काम करू लागला. तो वारंवार मला स्पर्श करत होता. माझ्या शरीरात जणू विजा धावत होती. मी त्याच्या स्पर्शाने किती प्रसन्न झाले होते. हे सगळे फक्त मी आणि माझे तहानलेले मन जाणत होते. मी अशा अद्भुत अनुभवासाठी तहानलेली झाले होते. पण त्या सकाळी आर्यनने माझे चांगले अपूर्णपण दूर केले होते. अनेक महिन्यांनंतर आज त्या वाळवंटात पाऊस झाला होता आणि जोरदार पाऊस झाला होता. आम्ही दोघे मुरझून गेल्यानंतर बेडवरच पडलो होतो. तेव्हा खोकण्याचा आवाज पुन्हा येऊ लागला. मी एक कप चहा घेऊन आर्यनकडे प्रेमाने पाहत होते आणि ती खोलीतून बाहेर पडून पतीच्या खोलीपर्यंत गेली. आर्यनही कपडे घालून बाहेर आला आणि आपला नाश्ता बनवू लागला. मी तिथे आपल्या पतीजवळ बसले आणि त्यांची तब्येत कशी आहे हे विचारू लागले. जेव्हा मी बराच वेळ पती खोलीतून बाहेर आली नाही. त्याने जाणून-बुजून स्वयंपाकघरात भांडी खाली पाडायला सुरुवात केली. पण मी त्याचा हा इशारा ऐकूनही त्याच्याजवळ गेले नाही. मी आपल्या पतीच्या दोन्ही हातांच्या तळहातांना धरून बसले होते. पण मला असं वाटत होते की मी आर्यनचे हात धरून बसले आहे. मी आर्यनसोबत घालवलेल्या क्षणात हरवत चालले होते आणि स्वतःला म्हणत होते की प्रेम आमच्या जीवनात अगदी असंच यायला हवं. माझ्या आत काही उत्साही झऱ्यासारखी गुदगुली पसरत होती. पण मी या गोष्टीपासून पूर्णपणे अनभिज्ञ होते की माझ्या पतीला माझे हे वर्तन खूप विचित्र वाटत होते. तेही असं अनुभवत होते की मी अचानक खूप खुश राहायला लागले आहे. मी त्यांच्या सोबतही झोपत नव्हते आणि जर झोपले तरीही त्यांच्याकडे पाठ करून झोपत असे. मी नववधूसारखी झाले होते आणि माझा चेहरा आणि माझा अंदाज माझ्या पतीला त्रास देत होता. आर्यनही जो सुरुवातीला त्यांच्याशी कधी-कधी फक्त 1 सेकंदासाठी भेटत होता, तो आता खांदेही दाबत होता आणि चहाही पाजत होता. एके दिवशी स्वयंपाकघरात मी चहा बनवत होते. तेव्हा आर्यन येऊन मला मागून आपल्या बाहूंमध्ये भरून घेतला आणि मला चुंबन घेऊ लागला. मीही त्याच्याशी लपेटली गेले आणि आम्ही दोघे एकमेकांत हरवून गेलो. तेव्हा खोकण्याचा आवाज आला. या आवाजाने आर्यन घाबरून गेला. आम्ही दोघे एकमेकांपासून वेगळे झालो आणि हसू लागलो. आर्यनच्या प्रेमाला मिळवून मी खूप खुश होते.
आधीची मला माझे जीवन एक ओझे वाटत होते. आज तेच जीवन मला फुलासारखे, ढगांसारखे आणि कापूसासारखे वाटत होते. मी आर्यनच्या इकडे येण्याला निसर्गाच्या काही चमत्कारासारखे मानू लागले होते. आर्यनला इकडे येऊन 1 वर्ष पूर्ण होणार होते आणि मी त्याच्याशी भेटून निखरून गेले होते. आता आमचे संपूर्ण जीवन मस्तीने भरले होते. पण या खुशीमागे एक गुप्त रहस्य होते, जे माझ्या मनाला नेहमी खाजवत होते. काळानुसार पतीच्या तब्येतीत हळूहळू सुधारणा होत होती आणि ते हळूहळू चालू लागले होते. मी आर्यनला समजावून त्याच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्यासाठी आणि इकडून आपल्या घरी परत जाण्यासाठी तयार करू शकले. आर्यनही समजून गेला आणि एके दिवशी निरोप घेऊन चालला गेला. मी आपल्या पतीसोबत पुन्हा जीवन जगायला लागले. या अनुभवातून मला ही गोष्ट कळाली की जीवनाच्या कठीण काळातही पती-पत्नीमधील नात्यात विश्वास, धीर आणि निष्ठा जपली पाहिजे. अशा वेळी बाहेरून येणाऱ्या आकर्षणापासून दूर राहावे आणि आपल्या कुटुंबप्रतीच्या जबाबदारीला प्राधान्य द्यावे. कारण खरी खुशी आणि शांती तीच आहे जी न्याय्य आणि खऱ्या मार्गाने मिळते.